नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. दारावरची बेल वाजली. शीतलने दरवाजा उघडला. दारात तिचे बाबा मनोहर पंत होते. बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते. शीतलने आत जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं. शीतलचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती. 5-6 वर्ष झाली कॉटला खेळून होती. मनोहर पंताच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती. घराची सगळी जबाबदारी आता एकट्या शीतलवर पडली होती. शीतल एका छोट्या कंपनीत पार्ट टाईम अकाउंटचं काम करीत होती. शीतल खूप साधी, सालस आणि मनमिळाऊ मुलगी. लहानपणापासून तिच्या वाट्याला सुख असं आलं नाही. लहानपणी मुलं खेळायची, दंगा मस्ती करताना दिसायचे, पण शीतल मात्र घरातच असायची. शीतलची आई वरचेवर आजारी असायची आणि शीतल मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती. शीतल वयाने लहान, पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती. मनोहर पंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं. आपल्या मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बागडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती. इतर मुली खेळत असताना पाहून शीतल घरातील कामे करते हे पाहून मनोहर पंताचे डोळे भरून यायचे. पण ते काही करू शकत नव्हते. ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते. पुढे शीतलने जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं. मनोहर पंत तिला बोलले सुद्धा, शीतल बाळा, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी. नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार, मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल. नाही बाळा, तू माझं. एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता येत नाही. शीतलने मग विचार केला. बाबा बोलतात ते पण बरोबर आहे. आपण शिक्षण पूर्ण केले तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगारसुद्धा चांगला मिळेल. पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता. खूप वेळ ती विचार करत बसली होती. एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती. तेवढ्यात मनोहर पंतांनी तिला आवाज दिला. काय ग चिमणे, कुठे हरवलीस? अधूनमधून मनोहर पंत शीतलला प्रेमाने चिमणी बोलायचे. काही नाही. काय झालं? कसला विचार करत आहेस? बाबा, मी पार्ट टाईम जॉब करते. दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन. परीक्षा मी बाहेरून देईन. असं? अगं, पण तुझ्यावर जास्त ताण पडेल. नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर. बाकीचं मी बघतो. नाही बाबा, मी आता ठरवलं आहे. तुम्ही हो बोललात तसंच मी माझं शिक्षण पूर्ण करेन. तू हट्टी आहेस, ऐकणार नाही ना कधी. कर तुझ्या मनासारखं. असं बोलून मनोहर पंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले. शीतल खूप खुश झाली होती. आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती. एक म्हणजे नोकरी आणि दुसरं म्हणजे ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती. दुसऱ्या दिवशी शीतलने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे पार्ट टाईम जॉब होते तिथे तिने ॲप्लिकेशन केले. आता शीतल तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती.
2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला. तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. शीतलने तसे मनोहर पंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली. शीतलच्या मनात थोडी धाकधूक होती. कसं असेल ऑफिस? आपल्याला नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली. शीतल मनातून खूप घाबरली होती. हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसंही करून मिळवायचाच होता. तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली. बसस्टॉप समोरच ऑफिसचं बिल्डिंग होती. शीतलने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली. तिथे बोर्ड लावलं होतं. तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिले. 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होते. शीतल लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली. आता शीतल आणखीनच घाबरली होती. तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. शीतलने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले. रिसेप्शनिस्टने शीतलला थांबायला सांगितले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने शीतलला कॅबिनमध्ये जायला सांगितले. शीतलचं इंटरव्ह्यू छान झाला होता. तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. शीतल खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. शीतल आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एकतर तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. शीतलचे बाबा मनोहर पंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. शीतलच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. शीतलची आता तारखेवरची कसरत चालू झाली होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. सकाळी ती सर्व काम आटपायची. जेवण आणि इतर काम उरकली की मग ती तिच्या आई जवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहायची. शीतल वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजस आणि हरहुन्नरी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचं स्वयंपाक करायची. जेवण आटपून आणि सगळं आवराआवर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर शीतलची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्षे निघून गेली आणि शीतल ग्रॅज्युएट झाली. शीतल उत्तम मार्कांनी पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. शीतलने आता मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती कुठे ना कुठे चांगली नोकरी मिळेल.
शीतलने अजून पार्ट टाईम जॉब सोडला नव्हता. तिथे ती जातच होती. रोज शीतल संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू नको काळजी करू. तसं नाही ओ बाबा, पण खूप दिवस झाले, अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही. येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण तू आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. काय म्हणतेस, घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार हं. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा चहा कडक. हां हां, शीतलचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर शीतलने तिची कामं आटपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. शीतल रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ बाबा, काही माझं ऐकत नाही, सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहरपंत आले. काय ग चिमणे, माझ्याच बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस? ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? शीतलची आई नलिनी बाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिला ही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडणं आवडायचं. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काही. नंतर बोलू नको तू मला. माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाही. हां. श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर शीतलने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आली. शीतलच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का नाही आलं? असं विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही. सकाळी लवकर उठून सगळी कामं आटपून शीतल ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीचे पोस्टमन काका हातात एक इन्व्हलप घेऊन उभे होते. कशी आहे शीतल बेटा? ठीक आहे काका. हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू. हो करते. सही करून शीतलने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. शीतल ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबासुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकांनी तिला विचारलं, काय ग, काय झालं? एवढी खुश का झाली तू? बाबा आणि काका, मला एका चांगल्या कंपनीतून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होती. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं आहे. घरातलं वातावरण खूप आनंदी झालं. शीतलने ही बातमी तिने तिच्या आईला सांगितली. नलिनीबाईंना खूप आनंद झाला. शीतलने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई बाबा निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेणे. चला मी पण निघतो. बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले. शीतलसुद्धा घरून निघाली आणि ऑफिसमध्ये
आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शीतलला हाक मारली. शीतल. शीतल स्वतःच्या विचारात होती. आवाज ऐकून ती थबकली. हां, अगं इकडे ये. काय झालं? काही काम आहे का? अगं नाही. मग अगं तुला उद्या सुट्टी मिळाली? शीतल हे ऐकून खूप खुश झाले. थँक्यू बाग. मी काय केलं? मी तुला फक्त सांगितलं. शीतलला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. शीतल घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहर पंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे. त्याचं तिला फळ मिळू दे. शीतल आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. आई झोपली आहे. असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटपट जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप झालेली दिसत आहे. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेली होती तेव्हा तू झोपली होती. त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो, माहीत आहे. म्हणजे तू जागी होती. मला वाटलं तू झोपली आहेस. ये, बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून शीतलला राग आला. एवढी काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलेच तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. हां 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 हां. नलिनीबाईंना हसायला आलं. त्यांनी शीतलला बसायला सांगितलं. बस इथे. ऐक आता मी काय सांगत आहे ते. हां, बोल. आम्हाला माहीत आहे तुला आमची खूप काळजी आहे. पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर, नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल? आज हे सर्व मुलगी करत आली आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत, ते आपण बदलू शकत नाही. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला. तेव्हा असा हट्ट तू करू नको. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. बोल. माझं मी सगळं ठरवलं आहे. तेव्हा तू काळजी करू नको. जेवून घे आणि औषधं घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून शीतल रूम बाहेर आली. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला याचा पार्ट 2 नक्की तुमच्यासमोर घेऊन येईल. तोपर्यंत लाईक करायला विसरू नका. थँक्यू.